नमस्कार मित्रांनो, हीच गाय ती ज्याची वार आतमध्ये होती. 8 तारखेला गाय व्याली ती, 9 तारखेला याच्यावर आम्ही काम केलं होतं. 10 तारखेला वार पडली संध्याकाळी. मालक बरोबर आहे काय? मोठ्यानं बोला मालक. बरोबर आहे. हां, मग मालक वार हातानं काढलेली बरी का अशी पाडलेली बरी? हातानं काढण्यापेक्षा असं उपचार करून काढलेली बरी. चांगली आहे. गाईला काय तुमचा त्रास झाला आहे काय? काही त्रास नाही. रेग्युलर वैरण खाते, भरडायचे. दुधामध्ये दूध आहे तसं आहे काय? दूध कमी द्यागल्या? आहे तसं आहे. दूध आहे तसं आहे. वैरण पोटभर खाते का थोडंसं कमी खायला? पोटभर खाते. पोटभर खाते. म्हणजे तुम्हाला पाहिजे अशी गाय आहे. हो. तर मित्रांनो, हा एक प्रयोग आहे. हा प्रयोग यशस्वी आहे आणि असाच प्रयोग तुमच्या फर्मवर तुम्ही चालू करा. माझे जेवढे मित्र बांधव डॉक्टर आहेत त्यांनी देखील असा प्रयोग करा. प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, वार हातानं वडून काढू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि ह्या मालकांचं पण कौतुक करायला पाहिजे. त्यांनी आम्ही सांगितलं त्या सजेशनला त्यांनी तयार राहिले आणि त्याची आज चेक केलं तर वार पूर्णतः पडलेली आहे. वार आतमध्ये नाही, मालकाने ती वार बाहेर टाकलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याला इंट्राक्शन करतो आहे. धन्यवाद. मित्रांनो, कासेवरून लक्षात येत असेल तुम्हाला, गाय दूध पण द्यायला लागल्या आणि हिला आम्ही इंट्रायुट्रन करतो आहे. गर्भाशयात औषध सोडतो आहे. गर्भाशय आता भलं मोठं असते, त्यासाठी आम्ही NSचा वापर केला आहे. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक टाकून गर्भाशय निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद.